फ्रेंड्स आलं तर आज आम्ही सगळेजण मिळून असं टेरेसवर गप्पा मारत होतो. मी, नीलू, परी, मनू आता येते आणि कुकू पण आहे बघा. आम्ही असंच गाडीवर सुकायला टाकलेली होती तर व काही काम नव्हतं, सगळं काम झालेलं होतं म्हणून म्हणलं ती ओली होती तिकडे बस. काही काम नव्हतं म्हणून म्हटलं काहीतरी आता शूट करूया रिकाम. आम्ही रिकाम आहेत बघा आधी म्हणून. तर आम्ही सगळ्यात आधी काही नाही नुसते हेअरस्टाईल करत बसलो होतो. तर मला ही अशीच हेअरस्टाईल आवडते सिम्पल. मनूची अशी हेअरस्टाईल आहे, परीची अशी हेअरस्टाईल आहे. परी दाखव इकडे. तर आम्ही हेअरस्टाईलच करत होतो. मग काय म्हटलं काय हे म्हणजे हेअरस्टाईल वगैरे काय मजा नाही आहे म्हणून वरती आलो. तर मस्तपैकी गार हवा सुटलेली होती आणि भरपूर दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालू होता इकडे. पाऊस काही थांबतच नव्हता. शेवटी आज थांबला आणि म्हणलं आता पाऊस थांबलाय तर जरा वर जाऊ. तर वर वगैरे नाही का थोडंसं सुकलेलं वगैरे होतं. मग गाडी वगैरे टाकली आणि मस्तपैकी आम्ही चौघं पोर बघा किती एन्जॉय करतोय. आम्ही स्टोरी खेळत होतो, बुजबुज खेळत होतो असतात. या लहान पोरांना म्हणजे मला तर एवढं काही खेळामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण लहान पोरं जेव्हा खेळायला लागतात तेव्हा आपलं मन होतं की यांच्यासोबत खेळू. मग मी पण यांच्यासोबत खेळायला बसून जाते. आणि त्यात आम्ही ट्विनिंग केलेली म्हणजे नाही का आम्ही सगळ्यांनी सेम पॅन्ट घालायचं ठरवलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी पिटीची पॅन्ट घातलेली सेम. आम्हाला मजा येते अशी की सेम कपडे घालायला, किंवा मी म्हणून सेम कपडे घालते आणि नीलू परी सेम, म्हणजे ते दोन्ही भाऊ बहीण सेम कपडे घालतात, आम्ही दोन्ही सेम कपडे घालतो. अशी आम्ही खूप मजा करतो. आणि आता थोड्या दिवसानंतर तुम्हाला अजून एक सरप्राईज भेटणार आहे. तर आता थोड्या दिवसात म्हणजे आता रक्षाबंधन आहे तर रुद्र लाडूसुद्धा इथे येणार आहे. तर ह्या घरात म्हणजे ते पहिल्यांदा येतील कारण की आम्ही रूम शिफ्टिंग केला आणि त्यानंतरून ते आलेच नाही रूम वगैरे बघायला, कारण की गावाकडे खूप काम असतं म्हणजे माझ्या मावशीला वगैरे. तर आता ते रक्षाबंधनसाठी येणार आहेत. आता 3-4च दिवस राहिलेले आहेत. आम्ही इकडे आमचे दिवस मोजतो आहे की आता 3 दिवस उरले, 4 दिवस उरले, 2 दिवस उरले, म्हणजे असे दिवस कमी करत चालू की रुद्र लाडू येतील आणि ते पण तिकडून दिवस कमी करताय की आता 4 दिवस राहिले, 3 दिवस राहिले, 2 दिवस राहिले इकडे यासाठी. म्हणजे आम्ही जेवढे उत्सुक आहात ना ते येण्यासाठी, तर ते पण तेवढेच उत्सुक एक्सायटेड आहेत की ते इकडून यायसाठी. आम्ही खूप त्यांची वाट बघतो. म्हणजे असं नाही का ते आल्यानंतर ना आमची जी 7 जणांची जी टोळी असते ना ती सगळे कंप्लीट होऊन जाते आणि आम्ही खूप मजा करतो. म्हणजे ना एकाच्या पण घरात असं शांत हा प्रकारच नसतो. आम्ही इतके खेळतो इतके आणि भांडण पण काही कमी नसतं बरं का, की आम्ही नुसतं खेळतोच म्हणून असं काही नाही. भांडणं पण इतके असतात ना एकमेकाला अशी डायरेक्ट सोलूनच काढतो मग असं. आणि मग एकमेकांना सॉरी बोलतो आणि खेळतो.